स्वागत आहे बरं का तुमचं. सकाळची गोड अशी सुरुवात झालेली आहे. सर्वांना गुड मॉर्निंग म्हणायचे म्हणत नाही, कारण की माझा व्हिडिओ संध्याकाळच्या 6 वाजता अपलोड होतो चॅनलवरती. त्याच्याकरता तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणत नाही आहे. सकाळची अशी गोड अशी सुरुवात झालेली आहे. 2-3 दिवस मुलाला होती सुट्टी. आता आज आहे मंडेला स्कूल असते, तर मग सकाळीच उठले होते. म्हणलं आता व्हिडिओ पण शूट करायचा आहे, माझं सकाळचं रुटीन. आणि एवढी धावपळ असते ना, मुलाचं स्कूल असलं त्या दिवशी लवकर आवरा, शूट करायचं असलं त्या दिवशी तर विचारूच नका. तर मी माझं पटकन आवरून घ्यायचं म्हटलं. अगोदर माझं आवरल्याच्या नंतर मग टिफिन बनवता येते. मी गुळणा वगैरे केले आणि लगेच ब्रश करायला घेतलं. म्हटलं पटकन ब्रश करून घेऊया. ब्रश करून घेतलं. आपलं 10 मिनिटं तरी लागते स्वतःचं आवरायला, त्याच्यामुळं लवकर आवरून घेता येईल. ब्रश झाल्याच्या नंतर मला रोज ग्लास भरून पाणी, मोठा ग्लास पिते बरं का, तर छोटाच ग्लास भेटला त्याचे 2 ग्लास पाणी पिलं मी. 1 ग्लास भरून पाणी पितात ते ब्रश केल्यावरती. माझा हा रुटीनच आहे रोजचा. गरम नाही, जेव्हा वर्कआउट करायचं तेव्हा गरम पाणी पिते मी. सकाळी उठल्यावर थंड पाणी पिते. आता रात्री मी दूध गरम करून ठेवलं होतं. मी ब्रश वगैरे केलं आणि लगेच मुलीला उठवायला गेले. म्हटलं उठ, तुला पण आवरायचंय. तिच्या वेण्या वगैरे बांधावं लागतात, तर मग जरा टाइम होतो बरं का. आणि रात्री मी भरपूर आवरून ठेवले, भांडे वगैरे घासून ठेवते. मग सकाळी काहीच डायरेक्ट स्वयंपाकाला लागावं लागते. भांडी वगैरे नाही घासली तर मग भांडे घासत बसा. तर मी कितीक वेळ होईना रात्री सगळं माझं किचन वगैरे सगळं क्लीन करून घेते. सकाळी उठल्या डायरेक्ट मग किचनवरती आपण काम करू शकतो, त्याच्यामुळे मी रात्री सगळं काम करून ठेवते. आता रात्री खूप पाऊस पडला तर थोडं गरम पाणी पाहिजे होते आमच्या बाईला, त्याच्यासाठी तिला आंघोळीला पाणी ठेवलं थोडंच, जास्त नाही. ती बोलली थोडंच ठेव मम्मा, जास्त नको ठेव. आता साईडच्या गॅसवरती मी दूध ठेवलं होतं तापवण्यासाठी. रात्री ठेवलं होतं, पण सकाळी कधी कधी जातात पिऊन, तर कधी कधी जात नाही. तर आज काय पिऊन गेले नव्हते मुलं, पण मी माझं काम म्हटलं गरम करून ठेवूया. गरम करून ठेवल्याच्या नंतर मग ते मागतात. आणि रात्री काय बिस्किट वगैरे पण आणून नव्हतं ठेवलं, तर मुलानं खाऊन नव्हते गेले, आज तसेच गेले. आणि मी पैसे घेऊन गेले नाही, तर मला आठवण पण नाही राहिली, तशीच गेले घाई गडबडीमध्ये. आणि सकाळची खूप घाई असते, कारण की मुलांचं स्कूल असतंय, आपलं टिफिन, आणि त्या टायमाला माझं पाणी पण येते. माझी तर खूप धांदल उडते. तर म्हटलं पाणी आलं नाही, त्याच्यामुळे त्याच्या अगोदर यांचा चपात्या वगैरे बनवून घ्यायच्या. तर पीठ भिजून घेऊया. थोडं 2-3 चपात्याचं पीठ भिजवायचं होतं. पाणी पण गरम होत होतं, साईडला दूध पण गरम होत होतं. म्हटलं पटकन आपण आवरून घेऊया. मुलगी उठली होती, कारण की मुलगी अगोदरच उठती आणि मुलगा लेट उठतो. मुलाचं मग त्याचा आवरेपर्यंत हिच्या वेण्या वगैरे घालून होतात माझ्या. तर तिला मी अगोदरच उठवते. तिला आवाज दिला तर लगेच उठती. आणि मुलगा तेवढा परेशान करतो उठायला, कधी कधी उठत नाही. पण आज ते ना 5लाच उठलेला, कारण की त्याला तहान लागली होती. तर मग त्याने मला उठवलं होतं की उठ म्हणून, मला पाणी प्यायचे. तर मग मी झोपलेच नाहीये. म्हटलं चला आपण शूट वगैरे करूया. त्याने नुसते अंग टाकलेलं. म्हटलं लवकर आवरून घेऊया, कारण की सकाळी आहे ना खूप घाई असते. सकाळचं स्कूल असल्यावर आहे ना खूपच घाई असते, पटापट आवरावं लागते. आणि मी माझं आवरून नंतर घेते. अगोदर मुलाचं रेडी करते, मग घरातले कामं तिथून आल्याच्या नंतर चालू राहतात. नंतर वर्कआउट पण करावं लागतो. पण वर्कआउटचं मी काही शूट वगैरे केलं नाही, फक्त माझं सकाळचं रुटीनच केलं. आणि तुमची पण अशी धांदल उडते का रोज सकाळी मुलगा स्कूलमध्ये जाता वेळेस मग लवकर जर नाही उठलं ना, तर मग पाणी त्याच वेळेला येतं माझं. आणि सकाळी मुलाला टिफिन वगैरे बनवून द्यायला मग होत नाहीये. मग काही दुसरं काही बनवून दिलं तर ते खात पण नाहीये मुलं. मग कसं करतात, टिफिन तसंच रिटर्न घेऊन येतात. तर मग त्यांच्या काही आवडीचं करून दिलं तर कसं आवडीनं खातात मुलं, असं करतात. माझी मुलं तर असंच करतात. तर तेच माझं आवरायचं पटापट चालू होतं. म्हटलं लवकर आवलं तर लवकर थोडं चालत जावं लागतंय, तर मग त्यासाठी लवकर आवरून घेतलं ना, तर आपण लगेच लवकर जातो टायमावर. परत टायमावर नाही गेलं तर मग कसं मी मुलांना उभे करते स्कूलमध्ये, एका पिरियडसाठी कधी 2 पिरियडसाठी. त्याच्यामुळं 5 मिनिटं लवकरच निघलेलं परवडते स्कूलमध्ये जाता वेळेस. आणि कसं आहे ना, लवकर आवरून गेलं ना मग टेन्शन राहत नाही. आणि ज्या दिवशी लेट झालं ना, मग सगळेच कामं लेट होत जातात आणि काही आपल्याकडून वांदा होऊन जाते, असं होतं. त्याच्यामुळं आपण आपलं लवकर उठलेलंच बरं. 5 मिनिटं 10 मिनिटं अगोदर आपल्या टायमाच्या अगोदर आवरून घेतलं की आपण टायमावर पण जातो स्कूलमध्ये, आणि मुलाला पण पुढं समोर परेशानी होत नाही. त्याच्यामुळे मी काय करत असते, 10 मिनिटं अगोदरच उठते, कारण की 10 मिनिटं अगोदर उठले की मी माझं आवरायला, ब्रश वगैरे करायला त्याला पण वेळ होतो. त्याच्यामुळे मग त्यांचा टिफिन होऊन जातो. मग काय भाजी करावं ते प्रॉब्लेम असं होतं. त्याच्यामुळं कसं आहे ना, आपण आपलं लवकर उठलं 10 मिनिटं अगोदर तर सगळे कामं आरामशीर होतात, धांदल पण उडत नाही. आणि काही आपल्याकडून हे पण होत नाही, पटापट आवरून जातात काम आरामशीर. मुलं खाऊन पण जातात मग काही बनवलं तर. आणि दूध बिस्किट जातात खाऊन कधी कधी, पण बिस्किट नव्हते आज, त्याच्यामुळं काही खाऊन गेले नाही. तर म्हणलं आज चपात्या करून द्यावं आणि आज कात्र्या बनवून द्यायच्या होत्या त्यांना. कात्र्या खूप आवडतात. बटाट्याच्या कात्र्या बनवायच्या होत्या.
तर म्हटलं तेच मी साईडला काढून ठेवले ते बटाटे आणि पीठ भिजवायचं होतं. म्हटलं पाणी यायच्या अगोदर माझा टिफिन बनून झाला पाहिजे. पाणी यायच्या अगोदर माझा टिफिन बनून झालं तर की मग कसं आहे पाणीच मग हंडी वगैरे घासावं लागतात, त्याच्यामुळं मग वेळ होतो ना. आणि माझ्या मुलीचे पण वेण्या बांधावं लागतात, तिला काय बांधता येत नाही, मलाच बांधून द्यावं लागतात. मग पटापट आवरून घेतलं की टेन्शन राहत नाही, कामं पण आवरतात, सगळं होतं. आणि सकाळी खरंच एवढा स्ट्रगल असतो ना आईचा, खरंच खूपच असतो. मॉर्निंगचं स्कूल असल्यावर पटापट आवरावं लागते. खरंच पटापट आवरलं की मग हे होऊन जातं, प्रॉब्लेम येत नाही. आता पाण्याचे दिवस आहे तर पाण्याचं खूपच टेन्शन आहे. इकडं सारखाच पाणी येत होतं, मधामध्ये नव्हतं पाणी, पण रात्री खूप पाऊस झाला इकडे. तर म्हटलं छत्री वगैरे घेऊन जा, मुलाला सांगा टिफिन भरा, छत्री टाका. परत रेनकोट तर नाही नेत, मागच्या वर्षी देत होते, ह्या वर्षीपासून छत्र्याच द्यायला लागले. मुलगीच रेनकोट तेवढी नेट होती, मुलाला घेतली होती छत्री. तर मुलीला पण छत्री वगैरे घेतली. बॅगीची कवर टाकली का, टिफिन टाकली का, बॉटल टाकली का, बॅग भरली का, एवढं सगळं लक्षात द्यावं लागतं. तर रात्रीच कधी कधी बॅग भरून ठेवतात, पण काही कधी कधी आठवण राहत नाही, पण विचारलेलं बरं. नाहीतर मग व्यवस्थित घेतले का टाईम टेबलनुसार बुक आणि टिफिन देणं, बॉटल देणं, हे सगळं खाऊ घालणं, हे सगळं आपल्याला लक्ष द्यावं लागतं. मग कसं आहे मुलाला थकवा पण खूप जाणवतो, कारण की सकाळी त्यांची पण खूप धावपळ असते. सकाळी उठा, झोप होत नाही, सगळ्याचंच आवरावं लागते, त्याच्यामुळे सगळंच मग बघावं लागते. आणि व्यवस्थित दिलं ना तर हे पण होत नाही. रात्रीचे भांडे घासलेले साईडला ठेवून देऊ म्हटलं, कारण की आता पाणी येईन. तर आलं होतं बरं का पाणी, टाकी मी चालू करून दिली, म्हटलं चपात्या वगैरे होईपर्यंत टाकी पण भरती. काल पूर्ण टाकी खाली झाली होती, कारण की काल कपडे जरा जास्त पण होते आणि मी ब्लँकेट एक धुतलं होतं, त्याच्यामुळं पाणी खूप कमी झालेलं. तर म्हटलं तोपर्यंत टाकी भरती, काय 2च हांडे भरायचे असतात आणि 1 कळशी, जास्त नाही आहे, बॉटल्या, एवढंच पाणी पुरून जातं. रोज पाणी येतं सकाळी 6 वाजता, तर मग जास्त काही भरून ठेवत नाही, मग तेवढेच भरून ठेवायचं आपलं. आणि पटकन होतं, हांडी वगैरे घासून काढायची आणि भरून घ्यायचं पाणी, पटकन होऊन जातं. म्हटलं मुलाचं आवरेपर्यंत मी माझ्या चपात्या करून घेते. त्यांना टिफिनवर आज मस्त चपात्या आणि कात्र्या बनवून दिल्या होत्या. कात्र्या काय पटकन होतात, वेळ लागत नाही, फक्त तेल त्याला जास्त लागतं. चांगलं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आणि लगेच करून घ्यायचं. समोर तुम्हाला दावणारच आहे, सांगते मी रेसिपी. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा. आणि खरंच एका आईचं स्ट्रगल खूप मोठं असतंय, सकाळचं आवरून रोज 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 डेली. आणि ज्या दिवशी स्कूल नसतं ना त्या दिवशी मला असं माझं शरीर असं जड पडल्यासारखं होतं, कारण की रोज म्हणजे थोडं चालत जावं लागते. तर मला बरं वाटतं की आपलं पण तेवढंच रनिंग पण होते, रोज घ्यायला जा, सोडून या. मला आवडतंय की सोडवायला, की फक्त एवढं आहे आपल्या सकाळी पटकन आवरावं लागतं, मॉर्निंगचं स्कूल होतं असतं म्हणून. आणि चपात्या करत करत बघत पण होते टाकी किती भरली म्हणून. टाकी खूप आज वेळ लागला टाकी भरायला, कारण की आहे ना टाकी भरायला वेळ लागला तर टाकी पूर्ण खालीच झाली होती, त्याच्यामुळं पाणी नव्हतं राहिलं, थोडंच होतं, 1-2 बाटल्या. मग पाणी आल्याच्या नंतर टाकी वगैरे चालू झाली, तोपर्यंत चपात्या करून घेतल्या. मुलीचं आवरत होती, तिला कपडे वगैरे दिले, स्कूल युनिफॉर्म तिचे. आता काही स्कर्टचं माप दिलेलं आहे, ते काय मुलाचं पण दिलेलं आहे पॅन्टचं माप, ते पण आलं नाही. आज देणार होते, कारण आता भेटतंय का नाही तर. आणि तिचं पण माप दिलेलं आहे, आता तिचं पण 8 दिवस लागतात का 1-2 दिवसात येते काय पता. आता युनिफॉर्म घेऊन ठेवलेलं आहे, पण मग ते नाही दिलेलं. शर्ट पण आलेलं आहे मुलाचं, पण त्यांना मागच्या वर्षीचाच युनिफॉर्म घालून पाठवते, कारण की त्याचा पण पॅन्टचं माप दिलेलं आहे. 15 दिवस होऊन गेले, पॅन्ट पण नाही आला. आणि मुलीचं काय आता 2-4 दिवस झालेच दिलेलं आहे. आता तिला किती दिवस, त्यांच्याकडे ऑर्डर असल्यावर मग होत नाही कन्फर्म, त्याच्यामुळे लेट होतंय. पण लेकराला कोण सांगणार, तिला एवढा उत्साह होता नवीन ड्रेस घालायचा, तिला पण आणि त्याला पण. रोज बोलतो की मला बेल्ट घेऊन दे मम्मा, बेल्ट घेऊन दे मम्मा. तर बाबा घेऊन देणार मी तुला बेल्ट, फक्त तुझा पॅन्ट येऊ दे स्कूलचा. रोज स्कूलला येताना बोलतो मला, रस्त्याने बेल्ट वगैरे असतात ना दुकानं, तर रोज मला बोलतो. लेकराचं कसं आहे, नवीन वस्तू आणली की कसं घालायला आवडते आणि एक्साइटमेंट वेगळीच असते सगळ्यांचीच. आता ती बोलली की पीटीचा युनिफॉर्म तिला घेतला आहे, तो थोडा मोठाच घेतला आहे मी, तर तो थोडा मला खाली येऊन पॅन्ट मोठा आहे ना, लॉंग आहे, तर फोल्ड करावं लागेल. की आता पावसाचे दिवस आहे, व्यवस्थित चालता येत नाही, लेकराला पडायची भीती वाटते. आणि इकडं मुंबईला पाऊस खूप पडतो बरं का, एकदा चालू झाला तर तो ऐकतच नाही आहे. आणि आता आज रात्रीपासून पाणी चालू झालं आहे, मधामध्ये 8 दिवस झाले आलाच नव्हता. आणि गरम खूप होतं, पाऊस पडला की इकडं मस्त वातावरण थंडगार मस्त वाटतं. आणि असं काही होतंय ना मग बरं वाटते पाऊस पडला. ह्या वर्षी खूपच लेट पडला पाऊस,
पाऊस यायला पाहिजे होतं. सगळ्यांचे पेरण्या वगैरे राहिल्यात करायच्या. आता गावाकडं चालू आहे करणं, आमच्या शेतामधले चालू आहे, घरचे करतात पेरण्या वगैरे. तर मागच्या वर्षी आम्ही गावाला होतो तेव्हा आम्ही ना सरकी लावून आलेलो. आमच्याकडे कपाशी जास्त प्रमाणामध्ये पिकते, तर आम्ही सरकी लावून आलेलो. ह्या वर्षी पाऊसच नव्हता. 2 वर्ष झाले आम्ही लावून येत होतो सरकी. आमच्याकडे कपाशी जास्त प्रमाणामध्ये लावल्या जातात. सोयाबीन, कपाशी, कडधान्य, मूग, उडीद हे लावतात आमच्याकडे. तर आम्ही फक्त कपाशीच लावून आलेलो आम्ही. आणि नंतर मग त्यांनी सोयाबीन वगैरे पेरली ट्रॅक्टरांनी. तर ह्या वर्षी पाऊस खूपच लेट झाला बरं का. आणि शेतातले कामं करायला कधीतरी बरं वाटतंय, आणि करत असते गेले तर. चला मग, आपल्या कात्र्या पण भरपूर झाल्या गप्पा. कात्र्या पण कट करून घेतल्या पटापट. आणि मुलगा बोलला जरा मला एक्स्ट्रा दे. मग परत एक बटाटा कट केला. बटाटा कट केला आणि म्हटलं कसं आहे, मुलगा बोलला की जास्त कर म्हणून, तर मग टाकलं एक परत. आणि बारीक स्लाईस करायची, तेल जास्त टाकायचं, तेल मीठ टाकून फ्राय करून घ्यायचं. नंतर मग तिखट टाकायचं आणि परतून घ्यायचा. तो उठला तेव्हाच मला बोललेला की मला जास्त दे म्हणून, एक बटाटा एक्स्ट्रा कट कर मम्मा. म्हटलं ठीक आहे. आता तो बटाटा कट करताना ते काही मी व्हिडिओत घेतला नाही बरं का. दूध गरम झालं होतं, दूध बंद केलं आणि लगेच कात्र्या, आपली टाकी पण भरत आली होती. म्हटलं कात्र्यामध्ये तेल टाकूया. एक मोठा चम्मच तेल टाकलं आणि मीठ टाकलं. मीठ टाकून घेतलं, म्हटलं फ्राय करून घेऊया. नंतर जेव्हा फ्राय झाल्याच्या नंतर व्यवस्थित थोडं तिखट टाकायचं, म्हणजे ठसका वगैरे होत नाही, कारण की ते करपून होऊन जाते. तेवढ्यात आमची बाई आली की बोलली की तुझं काय राहिलंय, मला कंगवा दे. आता मी माझा स्वयंपाक सोडून दिला, कंगवा देणार होतं का. तिला बोलले तिकडं मशीनवरती बघ, तुला भेटन, तुझं तू आवर, तोपर्यंत गुत्ता वगैरे काढ. आणि माझं बाळ रोज गोदड्या आथरण रोजच्या घड्या मारतं बरं का. रोज टाकती ती संध्याकाळी आणि सकाळी ती तिचं आवरती, तोपर्यंत मी पाणी वगैरे भरते ना. माझ्या मागं खूप घाई असते बरं का सकाळी. तर माझं बाळ रोज घड्या मारते कपड्याच्या बरं का. रोज त्याच्यासाठी मुलगी पाहिजे मला. आणि माझ्या बोटाला आहे ना भांडे घासताना चाकू लागलेला. तर हांडा 2 दिवस झाले घासायचा होता, पण त्या बोटाला लागल्यामुळे मी पितांबरीनं हांडा काय घासलेला नाही आहे. तर निरम्यानंच घासून काढते, कारण की पितांबरी लागली ना त्याला, उजव्याच बोटाला लागलेला आहे. तर जास्तच त्रास होतो. त्याच्यामुळं म्हटलं आता जेव्हा 2 दिवसांनी घासू हांडा, कारण की माझ्या बोटाला लागलेला आहे चाकू भांडे घासताना. तर मी म्हटलं आता ते नंतरच हांडा वगैरे घासून घेईन. आता मग निरम्यानंच घासला, नाही तर एवढा छान होतो ना, लई छान होतो. आणि आम्ही हांड्यातलंच पाणी पितो, कारण की पितळाच्या हांड्यातलं पाणी पिलेलं चांगलं असते बरं का. 2 हांडे भरून ठेवत असते, कारण माझ्या लग्नातला हांडा आहे, माझ्या आईने दिलेला आहे तो. तर मग आता 10-12 वर्ष झाले तेव्हापासून आम्ही इकडे घेऊन, म्हणजे नंतर आले मी घेऊन 2-4 वर्षांनी. तर मी तेव्हापासून हांड्यामध्येच पाणी ठेवते, त्या हांड्यातलं पाणी पिणं चांगलं असते. तर सगळं साफ करायचं असते. पाणी आलं की पटापट. काल आहे ना मी बाथरूम वगैरे सगळं क्लीन केलं होतं. काल पाणी आलेलं तेव्हा सकाळी मॉर्निंगमध्ये सुट्टी होती, तर म्हणलं बाथरूम वगैरे क्लीन करून घेऊया. नाहीतर मग सकाळी माझ्याच्यानं बाथरूम क्लीन करून होत नाही कधी. तर मी माझा टिफिन वगैरे सगळा झाला ना बनवून वगैरे, तेव्हा मी कधीतरी लवकर जर उठले, आता आज आपल्याला बाथरूम वगैरे घासायचे सकाळी, तर मी मग हे करून घेते, बाथरूम घासून घेते. तर मी कालच बाथरूम वगैरे सगळं घासून घेतलं होतं. आणि हांडी वगैरे पण घासून घेतली. रोज हांडे, त्यातली प्लेटी वगैरे सगळं घासलं ना कसं बरं वाटतंय. आणि घासायला काय एवढा वेळ लागत नाही. चांगलं असलं ना एकदम चकाचक, तर छान वाटते. मला तर तसं वाटते किती का वेळ व्हायना, पण घासून व्यवस्थित वाटते. ताटं वगैरे सगळे घासून घेतले. पहिला आधी हांडा भरून घेतला पितळाचा, आणि नंतर हे 2 हांडे भरायचे. कळशी वगैरे ती पण घासून घ्यायची होती, आणि तेवढं पण भरून घ्यायचं होतं. म्हटलं खिडकीमध्ये कचरा वगैरे, भांडे वगैरे घासतो ना आपण निरमाचं, ते उडतं कधी. मग बेसिंगमधलं खरकटं तिथं ठेवते ना, तर मग ते नंतर उचलून टाकल्याच्यानंतर मग एवढं काही स्वच्छ होत नाही. तर पाणी आलं की नंतर रोज पाणी टाकून व्यवस्थित धुवून घ्यायचं. मग पाणी आल्याच्यानंतर आपण कसं एक्स्ट्राच काम करतो ना, तसं काही चालू असते सकाळी. आणि पाणी असल्यावर माणूस साफसफाई सगळंच करते. आणि खिडकीच्या वगैरे व्यवस्थित इथं क्लीन करून घेतलं. म्हटलं आता कळशी पण घासून करून घेऊया खाली. आणि कळशीतलं पाणी शक्यतो यूज करत नाही, पण 3-4 दिवस झाले की खाली करून भरून ठेवायची. कधी एमर्जन्सीमध्ये जर लागलं तर पाणी आलं आणि पुरगीपूर तर पाहुणे वगैरे आले तेव्हाच मग लागते. तसं काही लागत नाही. तसं आम्हाला 2 हांडेच होऊन जातात. आणि बॉटल भरून घेते, दुसरं काहीच नाही, एवढंच भरून घेते पाणी. आणि रोज पाणी असलं सारखं पाणी पिऊन किती जेवढं लागायचं तेवढं लागतेच. पण एवढं काही उडवत नाही आपण पाणी. हांडा वगैरे भरून घेतला. हांड्यावर म्हटलं झाकण ठेवून देऊया लगेच. आणि मुलाच्या स्कूलमध्ये न्यायच्या होत्या त्या बॉटल, त्या पण भरून घेऊया म्हटलं.
कसं आहे पाणी आलं तर 2 दिवस झाले ना पाणी कधी कधी काय करते मी मिक्स देते, पण बोलले आज काही दिलं नव्हतं. मुलगीचे दात एवढं थंड पाणी पितात ना तिचे दात खूप दुखायला लागले, तर बोलले मला नॉर्मलच पाणी दे. नंतर मग फ्रीजमधलं थोडं पाणी त्याच्या बॉटलमध्ये ॲड केलं माझ्या मुलाच्या, आणि 2 हंडे भरून झाल्याच्या नंतर म्हटलं तोपर्यंत कात्री माझी मुलगी जे मी बटाट्याचे काप केले होते ती माझी मुलगी फिरवत होती. म्हटलं बाळा खाली लागन, आणि थोडेफार मला खूप मदत करते ती. खूप सकाळी म्हणजे लय धावपळ होती माझी लय, कारण की पाणी तेव्हाच असते, टिफिन पण तेव्हाच बनवायचा असतोय. दर्शक जर लेट झालं 5-10 मिनटं की खूपच माझी परेशानी होती बरं का. त्याच्यामुळं मी ना अगोदरच उठून बसते की नको बाबा, मुलाची पण परेशानी ना आपली पण, लेकराला आपण धावतो काम कर हे कर तसं कर, पण माझी मुलगी न सांगता मला खूप मदत करू लागते. आणि कात्र्यामध्ये थोडं लाल तिखट टाकलं, मिक्स केलं, हळद पण नाही टाकली, आणि कोथिंबीर संपली होती बरं का, नाही तर मी कोथिंबीर ॲड करते. मुलं खात नाही पण टाकते मी, जरा छान वाटते. आणि मिक्स करून घ्यायचे, चांगले कडक फ्राय करून घ्यायचे, कट करताना बारीक चकत्या करून घ्यायच्यात आणि चांगले फ्राय करून घ्यायचे. मस्त मुलगा कुरुम खातात, त्यांना खूप आवडतात माझ्या मुलाला. तुम्ही पण एकदा ट्राय करून द्या बरं का तुमच्या मुलाला, आणि कसं वाटलं मला कमेंट करून सांगा. चला म्हटलं आता टिफिन पण भरून घेऊया, मग तिच्या वेण्या पण बांधायच्या राहिल्या होत्या. पाणी झालं होती, थोडी टाकी राहिली होती भरायची, म्हटलं टाकी पण भरून जाते आपली. आणि टिफिन भरून झाल्याच्या नंतर मग टिफिन ती ठेवून देते तिच्या बॅगीमध्ये. मी माझं केस वगैरे मला क्लीन आवरावं लागतं, तर मग मी माझं करते, ती तिचं करून घेते. समोर तुम्हाला बघायला भेटणारच आहे. चॅनलवरती नवीन आला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा, लाईक करा, आवडलं तर लाईक करायचं आहे सर्वांनी प्लीज. आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा. आणि कसा वाटलं ते पण सांगा. तुमची पण अशी धांदल उडते का सकाळी सकाळी? पटापट नुसतं आवरायचं पडतंय, आणि पटकन आवरून मुलाला स्कूलमध्ये घेऊन जायची. म्हणजे टाईम महत्त्वाचा आहे, टायमावर घेऊन गेलं ना तरी त्यांना पण उभं करत नाही मीच, नाही तर मग उभं करते 2 पिरियड होऊस तर, कधी 1 पिरियड होऊस तर. त्या करताना मला असं वाटतंय तर आपण लवकरच गेलं परवडलं, कारण की लेकराची आपल्यामुळं परेशानी नको. आणि मी तसंच करते, कारण की एक वेळेस मुलीचा माझ्या कार्यक्रम होता स्कूलमध्ये, तिचा मेकअप करायचा होता. आता हिला कसं वाटत होतं की मला हिनं सगळंच मेकअप करावा, सगळंच लावावं आणि व्यवस्थितच दिसायला. मग साडी वगैरे 9 वारी घातली होती, ते एक ब्लॉग टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती, तर ते करायला वेळ जातो बरं का. तर वेळ जातो, तर मग त्यावेळेस फर्स्ट टाईम माझ्या मुलाला उभं केलेलं, मिसनं बसवलं होतं. तेव्हापासून बोलले की लवकरच उठलेलं बरं, कारण की मम्मा सगळेजण बसतात आणि मीच सगळेजण बेंचवर बसलेलं, मलाच खाली बसवलेलं. तर तेव्हापासून मनामध्ये ठरवलं की आपण लवकर आवरायचं आहे, कारण की कशामुळे उशीर नको. उशीर कधीच होत नाही, फक्त तिचा मेकअप चालू होता म्हणून उशीर झालेला. नाहीतर हिचं ही आवरून घेते, गुत्ता वगैरे काढते केसाच्या, जे आथरण असलेलं टाकलेलं ते सगळ्या घड्या मारून ठेवते. आणि मी टिफिन जे पॅक केले ती बॅगीमध्ये टाकते, बॉटल टाकते बॅगीमध्ये, आणि त्यांचे शूज वगैरे सँडली वगैरे ते बाहेर काढते, कारण की भरपूर मदत होते सकाळी आवरायची. आणि याचं काय हे याचा पटकन आवरून जाते, त्याचं काही टेन्शन नाही. हिच्या वेण्या बांधायच्या होत्या तर तेच बांधणं चालू होतं, कारण की पहिल्या वेळेस आहे ना हिचे केस खूप मोठे होते 1 वर्षापूर्वी, तर मी कट केले. तर म्हणजे एवढे होते, तर मी लगे एकदम कानालोक केलेले, बेबी कट केलेला. आणि नाहीतर खूप मोठे होते, आणि मोठे झाले की माझीच परेशानी आहे ते वेण्या बांधायला. आणि तिला मोठे केस खूप आवडतात. म्हणलं आता मी कट करणार नाही, बघूया जर परेशानी झाली तर मी कट करणार, नाही झाली तर नाही करणार. माझ्या एवढ्या केसाची सोय घेत नाही, एवढी मी माझ्या मुलीच्या केसाची सोय घेते, कारण की आता आपलं काय झालं गेलंय, पण तिला खूप मोठे केस आवडतात. मी माझ्या काहीच कसर ठेवत नाही की तेल लावून मसाज करणं. ती पण लावते थोडीफार, ती एवढं तेल लावते ती सगळं कानावर आणून ठेवते. तर मी थोडं तेल लावून मसाज करणं पहिली लय करायचे, पण आता मला काम असतंय, त्याच्यामुळे मी जेव्हा काम असलं ना तेव्हा मी करत नाहीये. आणि ज्या दिवशी काम नसलं, ती संडेला केस वगैरे धुते ना, तेव्हा मी तेल लावून मसाज करते, कारण की मसाज केल्याने खूप केस चांगली ग्रोथ होते बरं का केसाची. तिच्या केसाची करते, पण माझ्या करत नाही मी कधी. तीच कधीतरी करते की मम्मा मी तुझ्या केसाची मसाज करते. आणि केस तिचे खूप छान आहे. आता वेण्या वगैरे बांधणं चालू आहे, तर आणखीनच छान होणार आहे. आणि वेणीनं केस खूप वाढतात बरं का, असं म्हणतात. आणि रेबिन वगैरे लावली तर खूप म्हणजे मोठे लेंथ होतात केसाची, गळत पण नाही. आणि आम्ही ते तेल यूज केल्यापासून केस पण गळत नाही आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला जर तेल पाहिजे असेल तर मला कमेंट करा, आणि प्रत्येक कोणचं तेल आहे मी तुम्हाला नक्की सांगायचा प्रयत्न करेन. मला मेसेज करा. प्रत्येक याच्यामध्ये
मेडिकलमध्ये अवेलेबल आहे. नक्की ट्राय करा, कारण की जास्त प्राईस पण नाही त्याची, आपल्या बजेटमध्ये आहे आणि आपल्याला कसं आहे त्याने फायदा होतो. आपण एवढे प्रोडक्ट घेतो बारी बारी आणि आपल्याला फायदा झाला नाही तर त्याचा काहीच फायदा नसतो. आपण पैसे द्या आणि की मला फरक पडन तर पडत नाही. आणि ह्या तेलाने खरंच खूप फरक पडला माझ्या केसाला पण आणि मुलीच्या केसाला पण, कारण की तिचे केस पण खूप गळायचे आणि माझे पण खूप गळायचे. थोड्या प्रमाणामध्ये कमी झाले, एवढं तेवढा गळतो पण एवढा नाही आहे गळत. तिचे पण छान झाले. आता तुम्ही कंटिन्यू जर माझे व्हिडिओ बघत असाल तर पाठीमागचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि आता समोरचे पण बघा, कारण की काय फरक पडलाय माझ्या केसामध्ये पण तिच्या केसामध्ये तुम्हाला समजून जाईल. याच्या अगोदर मी माझ्या केसाची लेअर कट केलं होतं, केस कट केले होते, कारण की माझ्या बहिणीनेच केलेले, ती पार्लर केलेलं होतं, तिनेच कट करून दिले होते. तेव्हापासून म्हणजे कसं आहे माझे पूर्ण केसाचे शॉर्ट एकसारखे पण नव्हते, पूर्ण झाले होते शॉर्ट, कारण की लेअर कट म्हणल्यावर सगळे लेअर असतात. तुम्ही जर केला असेल तर तुम्हाला माहीतच असेल, यूट्यूबवरती पण तुम्ही बघू शकता, काय हरकत नाही आहे. आणि त्याने खूप मला फरक पडला. बेबी हेअरची पण खूप माझी केसाची वाढ झालेली आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला खरंच कमेंट करा, तुम्हाला त्याचं नाव भेटून जाईल. आणि व्हिडिओ पण टाकलेला आहे चॅनलवरती, तो पण तुम्ही बघू शकता जाऊन, शॉर्ट टाकलेला आहे. तुम्हाला भेटत नसेल तर मला कमेंट करा. आणि खरंच मी तर म्हणते तुम्ही नक्की ट्राय करा. 100 रुपये आपले कशामध्ये जात नाही, इझिली आपण कशात खर्च करतो. तुम्ही 8 दिवसातच फरक जाणवतो. तुम्ही नक्की एकदा खरेदी करा आणि घ्या. मला तरी असं वाटते, कारण की सगळ्यांना, कोणाला नाही आवडत केस माझे मोठे म्हणून, आवडतात सगळ्यांनाच. चला आता व्हिडिओ भरपूर मोठा झाला, कोणाकोणाला आवडत नाही आहे. आता मुलीच्या वेण्या वगैरे घालून घेतल्या मी. माझं म्हटलं केसाचा गुत्ता काढूया आणि लगेच घेऊन जाऊया मुलाला स्कूलमध्ये. असं काही मम्मीचं रोज धावपळ उडते, तुमची पण अशीच उडते का? आणि किती स्ट्रगल आहे मुलांच्या आवरासाठी, मुलांच्या स्कूलसाठी. सगळं छोट्या वस्तूच्या लक्ष द्यावं लागतंय. हे घेतलं का, ते घेतलं का, सगळंच बघावं लागतंय एका आईला. आणि आईच बघणार, दुसरं कोण बघणार, बरोबर आहे ना? चला मग आता व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सर्वजण कमेंट करा आणि नक्की तेल घ्यायला अजिबात विसरायचं नाही. आणि आता आम्ही पण प्रत्येक मेडिकलमध्ये अवेलेबल आहे, कारण की मला खूप फरक पडला म्हणून तुमच्या बरोबर शेअर केलं. माझे खूप केस गळत होते आणि मस्त दाढ झाले गरगरीत. चला मग आता मी माझा आवरलेलं आहे, मुलाला घेऊन जायचंय, टाइम व्हायचा का. मी फक्त केस विचारले, थोडं पावडरला, कारण की माझा चेहरा खूप ऑइली आहे. आणि चला आता इथं सेंड करते. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये, रेसिपीमध्ये. चॅनलवरती नवीन आले असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा. आवडलं तर लाईक करायला विसरू नका. चला एका आईचं मेहनत आणि स्ट्रगल तुम्ही बघितलंच असाल. चला आता बाय, इथं सेंड करते. व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.